साधारणतः आम्ही एक 150 ते 200 बसेस चेकिंग केल्या. त्यामध्ये 65 वाहनांवर कार्यवाही केलेली आहे आणि त्यामध्ये दंड खूप साधारण 6,33,000 एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे. मग त्यामध्ये विशेषतः काही गाड्यांचं पासिंग नसेल, म्हणजे फिटनेस नसेल, काही याच्यामध्ये अटेंडंट नसतो आहे किंवा म्हणजे मुली वगैरे मुलांना घेऊन जाताना त्यांना एक कंपल्सरी आहे की एक अटेंडंट असणं सोबत. मुली असतील तर महिला अटेंडंट असणं आवश्यक आहे आणि मुलं असतील तरी एक जेंट्स आपण जो आहे तो पुरुष अटेंडंट असणं आवश्यक आहे. तर त्याकरता तसं जर नसेल तर त्याला देखील आपण तशा विशेष तपासण्या केलेल्या आहेत स्कूलच्या वाहनांच्या ह्याच्यात. मध्ये एक बदलापूरमध्ये घटना घडल्यानंतर सगळीकडेच माननीय परिवहन आयुक्त आणि यांनी मंत्री महोदयांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आपण आता सध्या देखील मार्च पूर्ण महिना हा अवैध प्रवासी वाहतुकीवर कार्यवाही करत आहोत. त्यामध्ये जर टी डेपोच्या 200 मीटरच्या परिसरात जर खाजगी वाहन काही अवैधपणे प्रवासी वाहतूक करताना आढळलं तर तसे वाहनं देखील त्या प्रवासी वाहनांवर आपण कार्यवाही करतो आहे. माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब आणि आमचे जे आलेले नवीन कमिशनर परिवहन आयुक्त यांनी राजेश नार्वेकर सर यांनी आदेश दिलेले आहेत. 1 महिनाभर पूर्ण हा ड्राईव्ह सुरू आहे. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे आपलं टी बस असेल किंवा वैध परवाना असलेलं वाहनातच बसावं, जेणेकरून त्यांना मध्ये कुठे गैरसोय होऊ नये किंवा मध्येच उतरून दुसरं वाहन पकडण्याची वेळ येऊ नये. त्याकरता आम्ही जास्तीत जास्त अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करत आहोत.